20 वर्षात खैरेंनी काहीच केलं नाही असं लोक म्हणतात. ते आमचे काही विरोधक आहेत त्यांना मी म्हणून कान पकडून त्याला घेऊन दाखव हे कोणी केलं बाबा. पण तुमचे धोरणं वेगळे, आमचे धोरणं वेगळे. आपण फक्त हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून युती करायची. कोणी जर शिवसेनेतून फुटला ना तर त्याचा खोपकर होईल. बऱ्याच वेळा आजकाल सोशल मीडियामध्ये काही जण मर्सिडीज मध्ये बसून पण जेवताना सोशल मीडियामध्ये व्हिडिओ टाकले जातात. आम्ही प्रसिद्धीच्या मागे कधी लागलो नाही. परंतु आजकाल आम्ही सोशल मीडियामध्ये एखादं कोणीतरी उठताना आंदोलन करतं आणि त्याचे व्हिडिओज काढले जातात, त्यांच्या तोंडावरती पाणी मारलं जातं, कोणीतरी एक बाई त्यांचा चेहरा पुसते आणि ती फार काहीतरी आंदोलनं केली असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. साहेब, हे त्याचं पाप यांच्या डोक्यावर मारलं पाहिजे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासोबत एक संवाद साधणार आहे की ज्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पष्ट विचारांच्या अग्निकुंडात अनेक शिवसैनिक मराठवाड्यात त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाले. त्यापैकी एक म्हणजे संभाजीनगर येथील चंद्रकांत भाऊसाहेब खैरे. त्यांच्याबद्दल मी 2019 साली फेब्रुवारीमध्ये एक पुस्तक तयार केलेलं होतं. आज आपण बघत असतो की बरेच जण सोशल मीडियामध्ये आपले फोटो टाकण्यासाठी, व्हिडिओज टाकण्यासाठी प्रत्येक कॅमेरा आणखीन व्हिडिओवाला घेऊन फिरत असतात. पण हे जसे राजकारणात नगरसेवक, आमदार असल्यापासून त्यांच्याबरोबर एक फोटोग्राफर असायचा. मात्र ही सगळी आठवण तशीच्या तशीच सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपीमध्ये राहायची आणि ती मी 2019 मध्ये या पुस्तकाच्या स्वरूपात आपणा सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आज याच पुस्तकातील काही गोष्टींच्या आठवणी घेऊन मी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी गप्पा मारणार आहे. नमस्कार साहेब. 1978 साली साहेब प्रमोद नवलकरांच्या विधानसभेच्या सभेसाठी आपण मुंबईला गेला होतात आणि तेथे शिवसेना प्रमुखांची पहिली आपली भेट झाली. तर त्या भेटेवेळेचे फोटो देखील या पुस्तकामध्ये आहेत. तर त्या आठवणीबद्दल काय सांगाल साहेब? खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांचा मी खूप आधीपासूनचा भक्त आणि नंतर मग मी सैनिक झालो, शिवसैनिक झालो. आणि म्हणून ज्यावेळेस मी मुंबईत प्रचाराला गेलो होतो 1978ला, त्यावेळेस मुभाटमध्ये सभा चालली होती गिरगावच्या. आणि त्या गिरगावच्या सभेमध्ये मी स्वतः आवाज ऐकल्याबरोबर मला साहेबांचाच आवाज दिसतो. हो म्हणे, साहेबांची सभा चालू आहे. मग आम्ही तिथे एका ठिकाणी आमच्या ते बॅगा ठेवल्या आणि लगेच तिथून धाव केली आणि जवळपास सभा संपत आली, राष्ट्रगीत झालं आणि मी हळूहळू वर चढलो. मी स्टेजवर गेलो. मला सिक्युरिटीनी त्या ठिकाणी जाऊ दिलं नाही, पण म्हटलं नाही मला जायचं. मी त्यावेळेस आपण औरंगाबाद म्हणायचो, मी औरंगाबादचा शिवसैनिक आहे. काय ते साहेबांना भेटायचं. ते साहेबांनी पाहिलं, काय रे काय नाही म्हटलं, साहेब मी औरंगाबाद शिवसैनिक. आणि मी लगेच लोटांगण घातला आणि अरे काय म्हटलं तुमचा आशीर्वाद आहे आणि मला संभाजीनगरला म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबाद शहराला त्या ठिकाणी शाखा स्थापन करायची आणि तो तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. ठीक आहे, आशीर्वाद दिला आणि शाखा स्थापन कर, सुरुवात कर तिकडे. असं 1978ला माननीय शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं. मग इथे इथलं वातावरण थोडंसं एचमचं होतं. नेहमी दंगली बिंगली व्हायच्या, सगळे व्हायच्या आणि मग आपल्या शिवसैनिकांना कुठे अरेस्ट कर, कुठं हे कर, असं ते चालायचं. पण नंतर मग हळूहळू ते वातावरण निवडून गेलं नाही. आमची त्या ठिकाणी पकड बसली गेली आणि म्हणून अधिकृतपणे त्या ठिकाणी 8 जून 1985ला मधुकर दादा सरपोतदार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांच्या शुभहस्ते शाखेचा स्थापना झाली. ती शाखा स्थापन झाली संभाजीनगरच्या खडकेश्वर मैदानावर, जे एक संशोधन केंद्र आहे, त्या संशोधन केंद्रात त्या ठिकाणी ती शाखा स्थापन केली. त्यावेळेला शिवसेनेचे नेते मधुकर सरपोतदार आणि साबीरबाई हे दोघे पण त्यावेळेला होते. हो, ते आले आणि त्यांच्यासोबत एक मुंबईचे नगरसेवक होते खेरवाडीचे,
ते म्हणजे श्रीकांत सरमळकर असे तिघजण आले होते. साहेब, त्याच अनुषंगानं मला तुम्हाला विचारायचं आहे की 1985 पासून ते आज 2024 पर्यंत आपण शिवसेना स्थापनापासून ते आजपर्यंत कार्यरत आहात. तर त्यावेळेची असणारी एखादा नवीन पक्ष काढणं आणि आता एखाद्याने पूर्ण पक्षच पळवून नेणं किंवा एखाद्याने इकडं फुटून इकडं जाऊन नवीन पक्ष काढणं, तर या गोष्टीकडे साहेब आपण कसं बघता? म्हणजे त्यावेळेस तुम्ही केलेले परिश्रम किंवा संघटना स्थापन करण्याकरता शिवसेनेची स्थापना या संभाजीनगर शहरामध्ये आजच्या आणि त्यावेळेच्या औरंगाबाद शहरामध्ये स्थापना करणं म्हणजे खूप अवघड होतं जी. आणि ते पुढे कसं पुढे न्यायचं हे पण अवघड होतं. आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी ते जोरदारपणे त्या ठिकाणी तयारी केली. शाखा स्थापन झाल्या, एक कार्यक्रम पण लागत गेले, हे आंदोलन होत गेले आणि आम्हाला तो खूप मोठा एक्सप्रेस मिळाला. पण हे जरी झालं तरी त्या ठिकाणी आजची शिवसेना जी आहे आता खूप म्हणजे बदल होत गेला. सत्ता आली, त्याच्यानंतर मग परत पद मिळाले नाही म्हणे, त्याच्यामुळे ते ती जी त्यावेळेस ती पकड होती ती पकड एखाद्या वेळेस सत्तेच्या याच्यामुळे थोडंसं मागे पुढे पण झाली असेल. पण मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आज ते मात्र ते असं पाहिलं की कसे पळून जातात लोक, काय जातात. मग त्यावेळेस मला ते आनंदी देसाईची आठवण आली. ज्यावेळेस दिघेंच्या एक नगरसेवक फुटला होता तर त्याला त्या ठिकाणी अगदी पोचून दिलं होतं. त्यानंतर एका नगरसेवकाने त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला, त्याला कसं काठीने मारलं होतं. ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आम्ही एक गमतीने म्हणायचो कधी कधी, कोणी जर शिवसेनेतून फुटला ना तर त्याला खोपकर होईल असं आम्ही म्हणायचो. पण इतकं जरी असलं तरी त्या ठिकाणी आता मात्र हे घृणास्पद दिसतं ही इतकी मोठी संघटना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली, त्याचा वटवृक्ष झाला आणि सगळी सत्तेचं फळ त्या वृक्षाखाली तिथे मिळालं आणि आता ते सगळं घेऊन ते तिकडे गेले, पळाले. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर त्यांनी गेले. आज माननीय उद्धवजी ठाकरे एकटे आहेत, आज साहेब नाही आहेत, म्हणून त्यांना साथ द्यायची का त्यांना त्यांच्या पाठीत खंजीर खुचायचा, ही सगळी त्या ठिकाणी ह्या लोकांनी ते कट कारस्थान केलं. हे जनतेला पण आवडलं नाही, माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकाला तर बिलकुलच आवडलं नाही. त्याचंच एक बहुतेक साहेब हे कारण आहे की जवळजवळ 85 पासून ते आजचा कालावधी तुम्ही बघता आणि आज जी ही फुटाफूट झाली त्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही वावरत आहात त्यामुळे तुम्ही एकमेव माणूस आहे संभाजीनगरमध्ये की एवढ्या पोटतिडकीने आणि चिडेपोटी तुम्ही जे काही लोक इकडे तिकडे गेले त्यांच्याकडे तुम्ही बघत पण नाही, त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला जात नाही, त्यांच्याशी काही संवाद होत नाही. कारण का ती संघटना तुम्ही पहिल्यापासून साहेब म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या याच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली आहे. त्या गोष्टीची तुम्हाला नेहमी चीड असते का साहेब? ती चीड मला त्या ठिकाणी संघटनेतून फुटून बाहेर जाणं, संघटनेला म्हणजे लात मारणे आपण म्हणून किंवा माननीय उद्धवजींच्या पाठीत खंजीर खोपसणे, हे प्रकार कोणालाच आवडले नाही. मी नाही, संपूर्ण संभाजीनगरवासियांना हे आवडलं नाही. जनतेला हे सगळं फाटाफूट कधीच आवडत नसे. म्हणजे मी जरी समजा एकटा त्या ठिकाणी माझ्या बाजूला जरी समजा एखादा मंत्री बसला, गद्दार मंत्री, तर मी त्याकडे पाहत पण नाही विमानामध्ये. आणि म्हणून ही माझी कडवटपणा आहे माझा, मला नाही आवडत आहे असं कुठलं आहे, तर म्हणून कधी बोलत नाही. साहेब, या सगळ्या प्रवासामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला संघटना सुरुवात झाली ते रुजण्याची, त्याच्यानंतर शिवसेना प्रमुखांनी महानगरपालिकेच्या प्रचारासाठी पहिल्यांदा ते आले आणि त्याच्यानंतर तुमचे 27 नगरसेवक या महानगरपालिकेवरती निवडून गेले आणि त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख देखील त्या विजयी सभेला आले. त्याचे फोटो देखील या पुस्तकामध्ये आहात. तर त्यावेळेच्या काय आठवणी सांगाल साहेब आपण? खरं म्हणजे एक उमापूरच्या दंगलीच्या निमित्ताने माननीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कैलासवासी मनोहर जोशी साहेब आणि कैलासवासी सुधीर भाऊ जोशी आले होते आणि हे दोघे आले होते. आम्ही त्यानंतर मग दुपारचं प्लेन होतं, दुपारच्या प्लेननी त्यांना विमानतळ सोडायला आलो. मग अशी चर्चा सुरू झाली आमची. पण असं एक काम करावं लागेल, महानगरपालिकेची निवडणूक कधीही डिक्लेअर होऊ शकते आणि म्हणून मी सरांसमोर मी सुधीर भाऊंना सांगितलं 300 कार्यकर्ते स्थानिक लोकाधिकार समितीचे पाहिजे आणि ते तुम्हाला द्यावं लागेल. काही हरकत नाही, आम्ही करू व्यवस्था. मी त्याच्या भाऊंना सांगतो, आम्ही सगळी तयारी करतो. आणि जर महापालिका खरंच लागली आणि काय आश्चर्याचा धक्का, ते विमानाने तिकडे पोहोचत नाही तर कोर्टाने निर्णय दिला की या महानगरपालिकेचा
आणि त्यावेळेस आपण औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणूकचा निकालच लागला आणि डिक्लेअर केलं त्यांनी की या तारखेला ही निवडणूक घ्या. आणि मग असं झाल्यानंतर मी लगेच साहेबांना फोन केला, सरांना फोन केला. सर म्हटलं निवडणूक लागली. अच्छा असं, अरे वा, मग ठीक आहे म्हणे, मग त्याला तयारी कर. मग मला या शिवसेना प्रकरणात एक पूर्ण कंट्रोल हातात घेतला. आणि काय चमत्कार, म्हणजे जी इतकी तयारी सुरू झाली. आम्ही सगळे, म्हणजे मी एक अनुभवी थोडासा होतो, पण बाकीचे सगळे अनुभवीच नव्हते. आणि ते निवडणुकीला त्या ठिकाणी उभे. आम्हाला कॅन्डिडेट मिळत नव्हते. मग आम्ही सांगायचो बाबा तुम्ही तुमच्या भागात चांगलं प्रस्ताव आहे तुमचा, तुम्ही उभा राहा. नाही आम्ही नाही, तुम्ही कोणी कार्यकर्ते आम्ही निवडून आणतो. लोक घाबरायचे शिवसेनेतून राहायला. आता तर लाईन लागते. परंतु प्रत्यक्षात त्यावेळेस मग मी त्यांना सांगायचो ना, नाही पण तुम्ही उभं करा. बघता बघता आम्ही उमेदवार उभे केले. मधुकर सरपोतदारांना त्या ठिकाणी जबाबदारी दिली साहेबांनी ह्या ॲडमिनिस्ट्रेशनची. आणि विलास भानुशाली असतील, बाकी आमचे दुसरे सगळे संपर्कप्रमुख असतील, त्या सगळ्यांना सांगितलं बाबा काही हरकत नाही, आपण थोडा असा माहोल तयार करा तिथे. म्हणजे तुम्हाला सांगतो की हळूहळू शिवसेना असं एकदम लोकांना वाटलं काय शिवसेना कसं काय. आणि मग त्याच्यातून त्या ठिकाणी काय शिवसेना एक मात्र खरं आहे की दंगलग्रस्तांना उत्तर देणारी शिवसेना आहे असं म्हणायचं. आणि मग नंतर इतकी चांगली प्लॅनिंग केली. शिवसेनेचे सगळे 13 नेते आले. शेवटी साहेबांची सभा पण झाली. साहेबांची सभा झाल्यानंतर जे लोक म्हणायचे ना की आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी नको तुम्हीच उभा राहा, आम्ही तुम्हाला निवडून देतो, इतकं म्हणत होते. ते म्हणे यार काय जबरदस्त चमत्कार झाला, रामाचा बाण धनुष्यबाण. आणि हे तर झालं असेल, पण तुम्हाला सांगतो की त्या वेळेस म्हणजे सभा ज्या भारतीय जनता पार्टीला आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी बोललो होतो की सभा आपण पण त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मी त्यांना म्हटलं की आपण युती करूया. आणि म्हणजे तसा अधिकार आम्हाला नव्हता त्यावेळेला. मला वाटतं प्रमोद महाजन साहेब आणि मुंडे साहेबांचं नेतृत्व नाही होतं इथं, पण आम्ही त्यावेळेस हे नव्हतं. आणि मग आम्ही नाही मी चाचपणी केली. आम्ही सगळ्यांनी निर्णय केला. शेवटी मग मुंडे साहेबांना सांगितलं नाही रे चंद्रकांत, काय होत नाही, आमचं ठरलेलं आहे. आणि प्रमोद महाजन म्हणे तुला काही समजतं का, आमचा ऑल इंडिया लेवलचा पक्ष आहे आणि तू उगाच काहीतरी म्हणत असतो. म्हटलं नाही मी साहेबांना सांगतो, आता साहेब बघतील तुम्हाला. नाही जमणार. आणि चमत्कार असा झाला की त्यांच्यावर युती केली नाही. त्यांच्यावर निकाल आला तर आम्ही आमचे 62 पैकी 27 नगरसेवक आमचे निवडून आले. 62 पैकी 27 नगरसेवक निवडून आले. आणि भारतीय जनता पार्टी 0 झाली. जनता दल 0 झाली. काँग्रेस अपक्ष उभं राहिले, पण बाकीचा असं कोणताच पक्ष नव्हता. परंतु नंतर मग हे विलासराव देशमुखांनी त्यांनी सगळं एकत्र केलं, वोट बांधली आणि आमचा महापौर दिला नाही. तो महापौर झाला काँग्रेसचा 1 वर्ष. नंतर मग दुसऱ्या वर्षापासून मात्र आमचे सगळे शिवसेनेचे महापौर होत गेले आत्तापर्यंत. हे खूप मोठा चमत्कार आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीने डिनाय केला आणि नंतर म्हणजे ज्यावेळेस त्यांना फटका बसला, 0 झाले, त्यावेळेस शिवसेना प्रमुखांच्या घरी मातोश्रीमध्ये प्रमोद महाजनजी गेले आणि सांगितलं आपण युती करूया. साहेबांनी सांगितलं आपण युती करू, पण तुमचे धोरणं वेगळे, आमचे धोरणं वेगळे, आपण फक्त हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून युती करायची इतकं सांगितलं. आणि ती मंजूर झाली. आणि मग नंतर त्या ठिकाणी त्याच्यानंतर मग सगळेच निवडणुका आम्ही युतीमध्ये लढलो आणि लढत आलो. हे फक्त संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्यामुळे. साहेब, या महानगरपालिकेच्या नंतरच तुमच्यावरती 1990 आपण पहिले आमदार म्हणून निवडून आलात. 1995 परत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी दिली. तर या पुस्तकामध्ये त्यावेळीची जी काही प्रचार पद्धती होती, म्हणजे भिंतीवर रंगवणे, सेशनच्या साहेबांच्या अगोदरची जी काय निवडणूक यंत्रणा होती, त्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळेला आम्ही या पुस्तकामधले फोटो पण बघितलेले की आपण कार्यकर्त्यांच्या बरोबर घरामध्ये बसलेले, त्याच्यानंतर कुठेही जेवणाला वगैरे बसलेले असे फोटो आहेत. नाही साहेब, मला काय विचारायचं आहे तुम्हाला याच्याच अनुषंगानं, म्हणजे बऱ्याच वेळा आजकाल सोशल मीडियामध्ये काही जण मर्सिडीज मध्ये बसून पण जेवताना सोशल मीडियामध्ये व्हिडिओ टाकले जातात. तर ही प्रसिद्धीच्या पाठीमागे आपण कधी लागला नाही तेवढं काम असताना? आम्ही प्रसिद्धीच्या मागे कधी लागलो नाही. पण मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेसची जी प्रचार पद्धती होती,
भिंतीवर लिहून आणि होर्डिंग असे किंवा ते असे बॅनर असे लावायचे ना, तर त्या बॅनरवर मी माझ्या गुलमंडीवर आता गुलमंडीवर भगवा फडकवा, त्या कालांतराने पोस्टर्स पण बंदी आली. म्हणून एक प्रचाराचा फक्त डोर टू डोरचा प्रचार त्या ठिकाणी तो महत्वाचा ठरला. हे साहेब, आजकाल जो काय सोशल मीडियामध्ये पण जो काय प्रचार चालतो, तर त्याच्या पाठीमागे आपण कधी असं जास्त हे पडलेला नाही, तर तुमची नाळ ही सामान्य लोकांशी जुळली गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की बाबा आपण ज्या गोष्टीची म्हणजे नको त्या गोष्टीचा जो काय प्रपंड होतो सोशल मीडियावरून, त्याच्यापासून थोडंसं बाजूला राहिलं पाहिजे? नाही, आता काय झालं की सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक प्रचार करतात, पण मला या ठिकाणी सोशल मीडियाचं जर आपण प्रचार म्हणून करत आम्ही इतका वेळ देऊ शकत नाही सोशल मीडियाला. सोशल मीडियाचं एक तर वेळ लागतात, ते लोक कधी कुठं पण असं पाहत बसतात. आजूबाजूला कोण येऊन गेलं, काही थांबलं, कोणा ते कळत पण इतके गुंग होऊन जातात. साहेब, 1995 साली आपण आमदार झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्यावरती मंत्रिपदाची जबाबदारी दिली. वेगवेगळ्या खात्यांचा आपल्याकडे पदभार पण त्यांनी दिला. त्याच्यातून आपण जी काय कामगिरी केली, तुमचा जो सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरचा जो काय अनुभव आहे, तो आज देखील तुम्हाला तिथे असणारे त्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरचे संबंध, तर हे आज देखील तुमच्या याच्यामध्ये कामाला येतात ना साहेब? हे तो कसा काय राहिला तुमचा अनुभव? तो अनुभव असा की मी माझं आजपर्यंत म्हणजे इतक्या वर्षापासून मी काम करत असतो ना, कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी किंवा IAS IPS असेल किंवा बाकी ज्येष्ठ अधिकारी असले मंत्र्यांना, मी कधी त्यांच्याशी वाद घातला नाही. मी त्यांच्याकडनं त्या कधी गेलो तर रिस्पेक्टने त्यांना बोलतो, म्हणून ते आजही मला त्याने रिस्पेक्टने बोलतात. आता तर आमच्या वेळेचे बरेच अधिकारी रिटायर झालेत, परंतु नंतर आता ज्यांना माहीत आहे ते त्यामुळे काय होतं की जर समजा आपल्याला काही काम करून घ्यायचं असेल आपल्या विभागाचं, तर ते काम त्यांना त्या ठिकाणी नियमात बसून करावं लागतं. खैरेसाहेब आलेत, आपण केलं पाहिजे. ते त्यांचे स्वतःचा प्रश्न थोडी घेऊन आले, ते नागरिकांचा प्रश्न घेऊन आले, म्हणून ते काम व्हायचं. आणि माझं रिलेशन इतकं चांगलं होतं म्युनिसिपल कर्मचाऱ्यांमध्ये, तर ते मला कधीही त्या ठिकाणी आधीच बोलायचे, ठीक आहे साहेब या तुम्ही बसा सांगा, आणि ते स्वतःहून काम करून द्यायचे. ही त्याच्यामुळे ते एक मोठा हे मिळाला. साहेब, 1999, 2004, 2009 आणि 2014 असं सलग आपण 4 वेळेला इथे संभाजीनगरचे खासदार म्हणून राहिलेला आहात. तर आज तुम्ही जी काही कामं केलेली आहेत, जसं मगाशी पण मी म्हटलं की त्याची प्रसिद्धी करण्याच्या पाठीमागे आपण कधी हे केलं नाही. तर ह्या लोकसभेच्या पूर्ण आपल्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळेला आजकाल लोकांच्या मध्ये आम्हाला ऐकायला मिळतं की काय केलं खैरेंनी, काय केलं 20 वर्षात खैरेंनी. तर मी ज्या वेळेला हे पुस्तक उघडून बघतोय त्यावेळेला आपण केलेली बरीचशी विकासाची कामं या पुस्तकामध्ये देखील आहेत. तर साहेब, तुम्ही या सगळ्या ज्या काय आपल्यावरती टीका टिप्पणी होते त्याच्याकडे त्याला काय उत्तर देऊ शकता साहेब? 20 वर्षात खैरेंनी काहीच केलं नाही असं लोक म्हणतायत. मला एक सांगा तुम्ही, आपण निवडणुकीला उभा राहतो, लोकांना आपण विनंती करतो, आश्वासन देतो, वचन देतो की मी हे करेल ते करेल. ते जर आपण केलं नाही तर लोक आपल्यावर टीका करतात. लोक म्हणतात की तुम्ही काहीच नाही केलं, आणि ते म्हणजे अशा पद्धतीने उत्तर देतात की नाही यांना नको, आता आपण दुसरा करू. आणि ती अँटी इन्कम्पन्सी फॅक्टर निर्माण होतो. आता मी त्यावेळेस खासदार होतो, नंतर परत खासदार झालो, मग त्याच्यात मी काहीच काम केलं नाही तर मला लोकांनी कसं ठेवलं? ते साहेब, आता याच्यामध्ये आम्ही बघितलं या पुस्तकामध्ये आपण बरीचशी विकास कामं केलेली आहेत. जसं रोडच्या संदर्भात जर का महत्वाचा सर्वात महत्वाचा प्रश्न मी सांगतो. हा सर, काँग्रेसच्या राज्यामध्ये तुम्हाला मी अजूनही माझा एक आरोप करतो की ज्यावेळेस माननीय अटलजींचं राज्य होतं त्यावेळेस तर मी खूप म्हणजे त्या शिवसेना नेता होता, मी खूप जबरदस्त माझा एकदम सगळीकडे इम्प्रेशन होतं, सगळं होतं. पण त्यावेळेस आम्हाला कधी असे अडचण नाही झाले. कोणतेही मंत्री असो रिस्पेक्टने बोलून आमचे कामं करायचे. आणि त्यावेळेस अटलजीचं काम होतं, अटलजीचा आशीर्वाद मिळायचा, अडवाणीजींचा आशीर्वाद मिळायचा. तो इतका चांगला होता की प्रेमाने ते पाठवून हात करून कर बेटा हे काम कर, इतकं होतं. त्याच्यानंतर मग अटलजी सरकार गेलं आमचं. मग काँग्रेसच्या राज्यामध्ये मी विरोधी पक्षाचा खासदार आणि काँग्रेसच्या 10 वर्षाच्या कामामध्ये मी त्या ठिकाणी सत्तेमध्ये काम केलं. कधी मला अडवलं नाही. सन्माननीय प्रधानमंत्री मनमोहन सिंगजींनी सुद्धा सांगितलं की हे काम आहे का, हे करून टाकू आम्ही.
म्हणजे तुम्हाला सांगतो की आमची समांतर जलवाहिनी जी पाणी पुरवठ्याची होती आता ह्या भाजपच्या लोकांनी बंद केली किंवा MIMच्या लोकांनी बंद केली. ती योजना माननीय म्हणजे मनमोहन सिंगजींनी दिली. शरद पवार साहेब बरोबर होते माझ्या, चल मी तुला घेऊन जातो, आणि ते घेऊन गेले मला प्रधानमंत्र्यांकडे. की आत्तापर्यंत त्या ठिकाणी आपण मिटिंग घेतलं तरी त्याचा फायदा होते ना, चल मी तुला घेऊन जातो. आणि प्रधानमंत्री घेऊन गेल्यानंतर मी प्रधानमंत्र्यांशी बोललो 8 मिनटं. शरद पवार साहेब फक्त 2च मिनटं बोलले आणि ते म्हणा चांगलं तू आता काय तुझं काम. आणि मी तुम्हाला सांगतो की मी सगळं सांगितल्यानंतर ते म्हणे काही हरकत नाही. म्हणजे सर ये कैबिनेट में प्रस्ताव लेना पड़े. अरे कैबिनेट मैं खुद हूँ और हो जाएगा आपका काम, क्यों हे करते. काही सांगतात तो ऑर्डरच निघाली, ते पाणी पुरवठ्याची ती ऑर्डरच निघाली आणि मान्य केलं त्यांनी. पण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP मध्ये केलं. आणि मी आनंदच झाला. म्हणजे ज्यावेळेस सगळे घेऊन सगळं मी प्लीज घेऊन सांगितलं बाबा आता ही आपली पाण्याची योजना. पण ही पाण्याची योजनेला त्या ठिकाणी काही लोकांनी नजर लावली. ही होऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यावेळेसच्या भाजपने त्या ठिकाणी जे काही आहे त्यांना वाटलं शिवसेनेला इतकं मिळालं आणि ते स्वतः क्रेडिट घेतील. मग ते नाही म्हणून त्यांच्यामध्ये त्यावेळेसपासून अशा डोक्यामध्ये त्यांना शिवसेनेच्या विरोधातलं एक किडा वळवळत होता. त्यांनी ते हे केलं. काँग्रेसने योजना दिली, शिवसेनेचे खासदार, पण त्यांना कधी असं वाटलं नाही की आपण यांना देऊ नये. आणि नंतर मी ते दिल्यानंतर तुम्हाला सांगतो की हळूहळू काम सुरू झालं. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये 792 कोटीची योजना होती. आज मात्र ती 2800 कोटीपर्यंत गेली. आता हे ज्यांनी बंद पाडली तर मग त्यांच्याकडनं हे वसूल केले पाहिजे की तुम्ही आज इतका पैसा इतका वाढवला. आणि मी तुम्हाला सांगतो की इतकं काय तर मग आमच्या इथं त्या ठिकाणी जी काही 792 कोटी योजना होती ती योजना यांनी रद्द केल्यामुळे आज 2800 कोटीची योजना जरी झाली असेल तरी अजून पाणी मिळत नाही. मग याला काय केलं पाहिजे. आणि म्हणून हा माझा प्रश्न आहे की यांच्या लोकांच्यामुळे ह्या विरोधी पक्ष जे भाजप किंवा MIMच्यामुळे त्या ठिकाणी पाणी मिळत नाही लोकांना, हे कळलं पाहिजे आणि त्यांना समजून सांगितलं पाहिजे. म्हणजे कोणामुळे असं झालं हे मी समजून सांगत असतो. हा झाला पाण्याचा प्रश्न. त्याचबरोबर आपण रस्त्याच्या प्रश्नांच्या विषय असू देत, आरोग्याच्या विषय असू देत. तुम्हाला सांगतो की नॅशनल हायवे 211 आहे. तो जो आपण रस्ता म्हणजे जो सोलापूर धुळे तुमचा हायवे, सोलापूर धुळे आहे किंवा बाकीचे इतक्या हे आहे ते आपण केलेलं आहे. आता फक्त टनेल बाकी राहिला. तो टनेल केला नाही यांनी, मंजूरच केला नाही. आम्ही 1 लाख लोकांना सह्या घेऊन दिल्या आहे माझी खासदारकी केल्यानंतर, तरी त्या ठिकाणी त्यांनी काही केलं नाही. तर तसाच पडला. आज कोर्टाने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. परंतु या ठिकाणी एक 792 कोटी योजना रद्द करून यांना काय मिळालं. आता पण लोकांना पाणी मिळालं नाही, पाणी मिळत नाही. हे त्याचं पाप यांच्या डोक्यावर मारलं पाहिजे. साहेब या पुस्तकामध्ये देखील नमूद केलेलं आहे तुम्ही तुमचा जो नगर नाका ते पुण्याचा जो रोड आहे जो लष्कराच्या असं होतं त्याच्याबद्दल काय सांगाल. सांगतो. एक तर नगर नाका तो गोलवाडी हा रस्ता, त्याच्या पुढे त्या ठिकाणी 6 लेन झालेला आहे. 4 लेन झाल्यानंतर 6 लेन आता आपण केला, पण तो 4 लेन झाला. आणि तिकडून गाड्या येतात आणि इथे माझा ॲक्सिडेंट होतात. त्या पॅचमध्ये जवळपास 166 लोकांचा मृत्यू झालेला आहे. इतके ॲक्सिडेंट झाले. आणि त्या ॲक्सिडेंटमुळे त्या ठिकाणी मी अँटोनी साहेबांकडे गेलो होतो. म्हणजे हे काय चाललं. कारण एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता आदल्या दिवशीच. ते सगळे पेपर्स घेऊन गेलो होतो. मी त्यांना सांगितलं म्हणलं ये सब देखिए ऐसा एक्सीडेंट हो रहा और आप बिल्कुल नहीं करने दे रहे. मतलब ऐसा कैसे चलेगा जब हम लोग आपको पैसे मतलब महाराष्ट्र गवर्नमेंट को पैसा देने के लिए तैयार है, जगह देने के तैयार है, तो इन्होंने फिर ऐसे मिलिट्री वालों ने ऐसा अड़ाना नहीं चाहिए. छोटे रास्ते में तो एक्सीडेंट हो रहे 166 लोग मर गए, तो ऐसा काही चला. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे प्लॅनिंग केली, मिटिंग घेतली, सगळं घेतलं, कामाला लावा. त्यावेळेस त्यांना कशामुळे ते कामाला लागले माहिती आहे. ते जे 4 लोक मृत्युमुखी पडले ते कुटुंब 26 जानेवारी 2010ची गोष्ट. आणि त्यावेळेस ते सुटी होती म्हणून ते गावात गेलो. तर गावातून येत असताना एक मोठी ती एक ट्रक, त्या ट्रकने त्या धक्का दिला. 4चे 4 लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या घरात वंशाला कोण नाही राहिला. आणि ते दुर्दैवाने ते केरळचे होते, अँटोनी साहेबांच्या गावाचे होते. आणि मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर ये काम करते थे पुणे नगरी वर्तमानपत्र टेक्निशियन आहे, लेकिन साहब म्हणा आहे ये आपके गाव के. हां मग त्यांनी अशा पेपर कटिंग घेऊन गेलो मी सगळ्या. आणि मग त्यांना सिरियस वाटलं. मिलिटरीचा आत्ता पण 1 इंच पण कुठे जमीन मिळाली नाही, पण मी मिळून दिली. आणि ती त्या ठिकाणी जवळपास 1 वर्ष मला फॉलोअप करावं लागला.
आणि ते आज तो रस्ता ते मंजूर झालं आणि तो रस्ता मग त्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तर्फे फंड्स घेऊन आम्ही तो पूर्ण केला आणि आज 6 लेन रस्ता तो दिसतो. इतका छान सुंदर रस्ता. हे श्रेय मी केलं. ते आमचे काही विरोधक आहेत त्यांना मी म्हणून कान पकडून त्याला घेऊन दाखव हे कोणी केलं बाबा, असं ती गोष्ट आहे. मला वाटतं पासपोर्ट ऑफिस हे देखील आपल्याच मी वेळेचं आहे. चालतं ते आदरणीय सुषमाजींनी ते दिलं मला. आम्ही खूप मागे लागलं, मला करणार चाहिए, पण त्यांनी ते त्या ठिकाणी ते दिलं. त्यानंतर साहेब आपलं जे काय राज्य कर्मचाऱ्यांचं विमाचं जे काय ऑफिस आहे, PSI चे ऑफिस वगैरे आपण आणलं आहे सर्व. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंडमध्ये सुद्धा नागपूरला ऑफिस त्यावेळेस असणारं आणलं ऑफिस. होतं. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी हे जे कर्मचाऱ्यांना लागणारे, कामगारांना लागणारे ESI प्रॉव्हिडंट फंडचं सुद्धा त्याला डेव्हलप केलं आणि त्यांना ऑफिसर बनवलं. हे सगळं करतात. मी त्याच्या कमिटीवर होतो म्हणजे ऑल इंडियामध्ये सगळं ते मी दुरुस्त केलं. पण आज मात्र या ठिकाणी मला सांगायचं, कामगार कायदा बदलल्यामुळे खूप वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली. म्हणजे 300 कामगार कधी तुम्ही त्या ठिकाणी काढून टाका, तुम्हाला काही हे नाही, त्यांची रोजीरोटी जाते. मग हा सगळा प्रसंग खूप मोठा वाईट निर्माण झालेला आहे. साहेब हे असणारा आपला कन्नडचा कारखाना, साखर कारखाना असेल, गंगापूरचा असेल किंवा MIDC मधल्या बऱ्याचशा आस्थापना आहेत की ज्या बंद पडल्या होत्या, त्या लोकांचे PF देखील आणखीन मला वाटतं आपण ते मिळून दिले होते. पेन्शन आपण देखील आपण अनेक कारखान्यांचे प्रॉव्हिडंट फंड आपण मिळून दिले, जे थकीत होते, आणि कामगारांना खूप मोठा आधार मिळाला. ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी केलं आहे. सर बऱ्याच वेळेला फॉलोअप करून जी केंद्र शासनाची स्मार्ट सिटी योजना होती ती आपण त्याच्यामध्ये संभाजीनगरचा आज जे हे काही केला स्मार्ट आणि सिटीचे त्याच्यातून पैसे आपल्या महानगरपालिका क्षेत्रात आले. जसे मी 3 प्रोजेक्ट आणले होते. एक हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आणला, तो झाला कंप्लीट. समांतर जनवाहिनीचा पैसा आणला, पैसा याच्या झाला, त्याचे डबल टेबल पैसे झाले. पण यांनी काही काम नाही केलं म्हणून त्या ठिकाणी ते पैसे मात्र आता ह्या नवीन योजना त्या ठिकाणी काम आलं. म्हणजे एक हातभार लागला त्यानं. दुसरं म्हणजे जे सिव्हिलाईजचा जो प्रोजेक्ट असतो त्या प्रोजेक्टसाठी सुद्धा भूमिगत गटार योजनासुद्धा आणली. आणि हे आणल्यानंतर मात्र तुम्हाला सांगतो की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो म्हणजे जे काही त्या ठिकाणी त्यावेळेस केंद्र सरकारच्या योजना असतील त्या योजना माझा करण्याचा मी सपाटा लावला होता आणि तो केला. सर शहराच्या दृष्टिकोनातून कचऱ्याचा पण एक प्रश्न फार मोठा होता, जो नारेगावचा कचरा डेपो होता. कचऱ्याचा डेपो खूप मोठा होता नारेगावमध्ये. आणि कचऱ्यामुळे त्या ठिकाणी आमचं नाव खराब झालं होतं. कचऱ्याचं गाव असं म्हणायचे. आणि त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यात आम्हाला मदत केली आणि ती मिटिंग घेतल्या. आणि नंतर आम्हाला त्या ठिकाणी म्हैसेकर जे ताई आहे, सेक्रेटरी UD 2, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली. आणि मग तिथे त्या ठिकाणी ह्या कचरा डेपो झाला, कचरा स्क्रीनिंग झाला, कचऱ्यापासून वीज निर्मिती काय काय होतं ते पण प्रोजेक्ट सुरू झाला. एक चांगला प्रोजेक्ट त्यामुळे त्या ठिकाणी सुरू झाला. आणि आता मात्र शहरात कुठेच कचरा दिसत नाही. म्हणजे साहेब ते जो काय कचरा आपला नारेगावचा पडत होता तो कचऱ्याचं विघटन करून मला वाटतं शहरामध्ये आपण 4 ठिकाणी त्याचं विघटन व्हावं म्हणून, चिकलठाणा असेल किंवा हर्सूल असेल, पडेगाव असेल, कांचनवाडी येथे हा मला वाटतं त्याचं चांगल्या पद्धतीने आपण याचा फायदा आहे का, आपली महानगरपालिका शिवसेनेची महापालिका असल्यामुळे त्या ठिकाणी हे सगळं शक्य झालं, नाहीतर हे शक्य झालं नसतं. म्हणून श्रेयसुद्धा शिवसेनेला दिलं पाहिजे. सर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आता जसं मगाशी आपण बोलत होतात तसं लागणारे शहरामध्ये लावलेले CCTV असतील किंवा आता ही काय जी काय बस फिरते आहे ती, आणि त्याचबरोबर सफारी पार्क आपल्या याच्यात स्मार्ट सिटीचा तर शेवटच्या दिवशी तो प्रस्ताव मी मंजूर करून घेतला. आणि आज तो प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे आज आपल्याकडे CCTV कॅमेरा शहरातले, त्याच्यानंतर मग रस्त्याचा पाण्याचा प्रश्न घेतला त्यांनी. असं सगळं तो स्मार्ट सिटीचे कार्यक्रम जे चालू आहेत शहरामध्ये ते फक्त माझ्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी ती योजना आपण आणल्यामुळे झालं. सर मगाशी जसं आपण म्हटलात की मी याच्या हॉस्पिटल करता पण बरेचसे प्रोजेक्ट आणले असं जसं नमूद केलात, तर इथं या पुस्तकामध्ये देखील आम्ही फोटो बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं इथलं आमकास मैदानाजवळचं कॅन्सर हॉस्पिटल असेल किंवा ज्याला आपण मिनी घाटी म्हणतो. माझा एक असं धडा होता की फंड्स आपल्या तिकडे फंड्स का नाही आणायचे आपल्या इथे. आज घाटी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच इक्विपमेंट नाही, काही नाही, तर ते सुद्धा आपण आणलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे
कॅन्सर हॉस्पिटलला सुद्धा आपण बऱ्याच मदती त्या सतत हे आणायचं. त्यामध्ये तिथले जे डीन किंवा डॉक्टर्स असायचे ना इन्चार्ज, तर ते त्या ठिकाणी आम्हाला सांगायचे साहेब हे आणा द्या आणि आम्ही ते फॉलोअप करायचं. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये अधिकारी जे आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला खूप साथ दिली आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आमचे डॉक्टर गायकवाड म्हणून आहेत, ते जबरदस्त ऑफिसर आहे. तुम्हाला सांगतो की ते कॅन्सर हॉस्पिटल जे आहे ना, तुम्ही पाहिलं असेल तर कॅन्सर हॉस्पिटल हे आपल्या टाटाच्या लेवलचं आहे. ते टाटाचे अधिकारी येऊन चेक करत असतात. ते अप्रतिम टाटासारख्या मशीन्स झालेल्या आहे. म्हणजे इतकं चांगलं कॅन्सर हॉस्पिटल ते सुरुवात झालेलं आहे. साहेब, ही जी काही तुमच्यावरती नेहमीच आरोप होत गेलेले आहेत, आता तुम्ही विकास कामाबद्दल बोललात, पण विकास काम हा एक राजकारणी लोकांचा एक अंग आहे की त्याने प्रामुख्यानं करायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच वेळेला धार्मिक कार्यात असतात, त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला तुम्ही इतर लोकांना मदत केलेली आहे. मग त्यांच्याबरोबर नैसर्गिक आपत्ती असू देत, काही त्यांच्या घरामध्ये काही हे झालं तर असू देत, तर आपल्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती मी खैरे साहेबांच्याकडे गेलो तर तिथं नाही हा शब्द मला मिळत नाही, या एक आशेने येतो. नेहमीच आहे. तर याचं काय रहस्य आहे साहेब? रहस्य असं आहे की माझी एक मला शिवसेना प्रमुखाने शिकवलेली पद्धत आहे. त्यांनी सांगितलं की चंद्रकांत, तुझ्याकडे कोणी जर आलं तर तू त्यांचं काम केलं पाहिजे. कसं ना कसं काम ते केलं तरच त्या ठिकाणी लोक समाधानी होतील आणि लोक आशीर्वाद देतील. ही जी मला 80% समाजकारण 20% राजकारणाचा मंत्र माननीय बाळासाहेबांनी मला दिलेला आहे, वंदनीय बाळासाहेबांनी दिला आहे, तो मी तो त्याचा वापर करतो. म्हणूनच मला त्या ठिकाणी आज यश मिळतं. साहेब, पूर्ण आपल्या सगळ्या राजकीय प्रवासाची ही जशी आपण आता विकास कामं सांगितलात, त्याच्यानंतर ही जी काही सगळी मदतीची कामं सांगितलात, त्याचबरोबर आपण बरीचशी आपल्या प्रवासामध्ये मग सत्तेत असताना असू देत किंवा जास्त करून विरोधाच्या याच्यात असताना असू देत, बरीचशी आपण आंदोलनं त्यावेळेला साहेब केलेली आहेत. बऱ्याच वेळेला बैलगाडीवरून आंदोलनं केली आहेत. म्हणजे जवळजवळ तुमचा संघर्ष हा आंदोलन नाही साहेब, एक मिनिट, तर आंदोलनाचाच हा राहिलेला आहे. तर मला असं म्हणायचं आहे साहेब की या पुस्तकाचा ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळेला आपण काय कोणत्या प्रकारची आंदोलनं केली ही आमच्या डोळ्यासमोर येतात. परंतु आजकाल आम्ही सोशल मीडियामध्ये एखादं कुणीतरी उठताना आंदोलन करतं आणि त्याचे व्हिडिओज काढले जातात, त्यांच्या तोंडावरती पाणी मारलं जातं, कुणीतरी एक बाई त्यांचा चेहरा पुसते आणि ती फार काहीतरी आंदोलनं केली असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो साहेब. तर तुम्ही काय सांगाल या सगळ्या ज्या केसेस होत गेल्या त्या केसेस आमच्या अंगावर ज्या आलेल्या असतात त्या केसेसमुळे त्या ठिकाणी कळतं की हे आंदोलन किती सिरियस आहे. आणि ते आंदोलन सिरियस आहे म्हणून त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळेस आणि बऱ्याच केसेस कोर्टाकडनं क्लिअर झाल्या, काही शासनाने रद्द केल्या, पण काही सतत त्या ठिकाणी कोर्टात जाऊन त्या ठिकाणी आम्हाला हे सगळं क्लिअर करावं लागलं. तुम्हाला सांगतो आंदोलनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही धार्मिक आंदोलन का जाती तेढ निर्माण झालं त्याला मुकाबला करताना त्याच्यानंतर काही रस्ता झाला नाही किंवा काही हे म्हणजे अशा सामाजिक दृष्टिकोनासाठी आंदोलन, हे सर्व असे आंदोलन आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं सर प्रामुख्यानं म्हणायचं गेलं तर तुमचं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, तुम्ही ते बजाजनगरची जी मंदिरं पाडली गेली त्यावेळेच जे काय तुम्ही संघर्ष केला असेल, आज तिथं जी काय सगळी व्यवस्थितपणे रचना दिसते मंदिराची किंवा हे, तर मला वाटतं त्या गोष्टीमध्ये पण आपला फार मोठा पुढाकार होता. नव्हे तर तुम्हाला सांगतो बजाजनगर जे आहेत, पूर्वी इंडस्ट्रियल एरिया जो वाढवता झाला त्याच्या बाजूला त्या ठिकाणी रेसिडेन्शियल एरिया करण्यासाठी मला आमच्या भारतीय कामगार संघाच्या कार्यकर्त्यांनी घेराव टाकला. म्हणजे आम्ही कुठे गावात जायचं बसेसमध्ये बसवून, आम्हाला त्रास होतो, इथेच रेसिडेन्शियल एरिया करा आमचा, बाजूला जी जागा आहे ती. महाराष्ट्रात सर्वप्रथम इंडस्ट्रियल एरियाच्या बाजूला रेसिडेन्शियल एरिया करण्याचं काम मी केलं आणि आज बजाजनगर जे दिसतात ते फक्त म्हणजे औद्योगिकच्या बाजूला राहण्यासाठी सोय त्या कर्मचाऱ्यांसाठी. आणि आज खूप मोठं नगर झालं, 1 लाख मतदान त्या ठिकाणी झालं, म्हणजे इतकं हे झालं. आणि तुम्हाला सांगतो की इतक्यात म्हणजे लोक इतके खुश आहे, म्हणजे बऱ्याच माझ्या सहीने त्या ठिकाणी झालेल्या सोसायट्या आहे, आज मोठे मोठे घरं झाले त्यांचे. आज हे खूप मोठा बदल झाला, मला आनंद होतो. साहेब, हे सगळं जपत असताना याच्यामध्ये आपण संस्कृतीचा वारसा पण जपतात, म्हणजे गुढीपाडवा असू देत, रक्षाबंधन असू देत, काही धार्मिक कार्यक्रम असू देत. तर साहेब, हे सगळी जी जपणूक आहे
तर ही तुम्ही जी जोपासलेली आहे त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, की बाबा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारी एक तर मी शांतता असेल? हिंदुत्ववादी किंवा धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, पण कोणत्या धर्मावर मी अन्याय करत नाही, एक विशेष आहे. मला सर्व धर्मीय लोक आवडतात आणि त्यांनी आपल्या आपल्या धर्माची त्या ठिकाणी पूजापाठ केली पाहिजे. आपल्या धर्माचं त्या ठिकाणी शिकवण आचरणात आणली पाहिजे, अशा वृत्तीचा मी आहे. आणि म्हणून मी तर धार्मिक असल्यामुळे मी पूजापाठ वगैरे, मंदिरं निर्माण करणे, बाकी धार्मिकता आणणे, हेच माझं काम ते सतत चालू असतं. साहेब, आम्ही हे देखील बघितलं की बऱ्याच वेळेला जसं तुम्ही हिंदू धर्मियांच्याबद्दल हे मंदिराचं हे आहे, तर बऱ्याच वेळेला मुस्लिम समाजाचे बांधव ज्या वेळेला आपणास भेटायला येतात त्यावेळेला आपण 5 वेळेचा नमाज करा वगैरे असं तुम्ही त्यांना पण सांगता. ते मी त्यांना तर त्याच्यामध्ये काय आपल्याला काय वाटतं की जे काय आज शहरामध्ये या लोकांची पण थोडीशी जे युवा लोकांची जी काय वाताहत होते, तर त्याच्यामध्ये आपण काय संदेश देऊ मी इच्छितो? तुम्हाला एकच सांगतो, नोकऱ्या मिळायला पाहिजे, रोजगार मिळायला पाहिजे, तर मग बाकीचे कामं होत नाही. पण जर समजा आपण धार्मिकता आपल्या मनामध्ये असले, मग ते मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते असतील किंवा ईसाई समाज असतील, शीख समाज असतील किंवा हिंदू धर्म, आपण जितकी पूजापाठ करू तितकं मन आपलं साफ होतं, मन प्रसन्न राहतं, कुठले वाईट विचार येत नाही. हा माझा त्या पाठिंब्याचा माझा उद्देश आहे. साहेब, आजकाल आम्ही बघतो की बाळासाहेबांच्या बरोबरचा एखादा कुठला तरी एक फोटो असतो, तो बऱ्याच वेळेला इकडं तिकडं त्याचे डिजिटल बॅनर, त्याची प्रसिद्धी ही केली जाते. या पुस्तकामध्ये बरेचसे फोटो ठाकरे कुटुंबियांशी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या बरोबर आपले असणारे कौटुंबिक संबंध हे बोलते फोटो यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये लक्ष्मीकांत महाराजांच्या बरोबर उद्धव साहेब, आदित्य साहेब दिसत आहेत. तर साहेब, याच्यामध्ये सगळ्या राजकीय धावपळीमध्ये आपलं ठाकरे कुटुंबियाशी कसं नातं राहिलेलं आहे साहेब? मातोश्री म्हटलं की आमचं दैवत, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे म्हटलं की माझे आद्य दैवत, माननीय उद्धवजी ठाकरे म्हटलं तर आम्हाला त्या ठिकाणी आमचं नेतृत्व, आमचे ते प्रमुख, आणि मासाहेबांनी तर आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे मी हे सांगेन की हे सगळे मासाहेबांचा आशीर्वाद, एक धार्मिकता त्यांच्यामध्ये होते, एक आईवडिलांसारखं त्यांनी आम्हाला वागवलं, प्रेम दिलं, रागवलं पण आणि प्रेम पण दिलं, असे होणे नाही. म्हणून त्या ठिकाणी माननीय बाळासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला महत्त्वाचा आहे, तो लाभलेला आहे. साहेब, याच्यातील हे जे काय आपले बाळासाहेबांच्या बरोबरचे फोटो आहेत हे आपले, तर याच्याविषयीची आपल्या काय आठवण आहेत? आपण काहीतरी दाखवत आहात साहेबांना, आणखीन ते तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतात. त्यामध्ये काय झालं की शिवसेना भवन संभाजीनगरचं बांधकाम करत असताना हा तो फोटो दाखवला, साहेब असं असं बनणार आहे म्हणून. ते म्हणजे आज जे काही शिवसेना भवन उभारलं गेलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही त्यावेळेला साहेबांना देतानाचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर साहेब इथं लक्ष्मीकांत महाराजांच्या बरोबर आदित्य साहेब पण इथं दिसत आहेत त्यांच्याबरोबर. तर या फोटोची काय आठवण आहे साहेब आपली? नाही, म्हणजे सांगायचा मुद्दा हाच की इथं रश्मिताई पण दिसत आहेत त्या फोटोमध्ये. लक्ष्मीकांतजी महाराज हे माझे गुरुवर्य, आणि ते 107 वर्ष होऊन ते ब्रह्मलीन झाले. पण आमच्या इथे ज्यावेळेस आम्ही पूजा करायचो ना सरकारी बंगल्यामध्ये मंत्री असताना, त्यावेळेस मी सर्वांना बोलवायचो, आणि त्यावेळेस माननीय उद्धवजी आले होते, आदित्य साहेब आले होते, त्याचप्रमाणे लक्ष्मीबाईंनी आल्या होत्या, एकदा तर मासाहेब पण आले होते सुरुवातीला, आणि सर्वच जण यायचे, आम्हाला खूप बरं वाटायचं. साहेब, आपण 4 टर्म खासदार म्हणून दिल्लीमध्ये काम केलेलं आहे. विकास कामं, इतर कामं तर होतच राहतील, परंतु तुम्हाला एक असं लेबल लागलेलं आहे किंवा आज तुम्ही 5 वर्ष नसताना या गोष्टीची फार प्रामुख्यानं चर्चा होते, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये असणारं तुमचं राहण्याचं ठिकाण, तुमचं निवासस्थान. तर या पुस्तकामध्ये देखील त्या निवासस्थानाचे फोटो आहेत. येथे बरीचशी मंडळी म्हणजे अतिथी देवो भव आपण ज्याला म्हणतो ती जेवण करताना वगैरे दिसत आहेत. त्याच्यानंतर बरीचशी मुलं इथं अभ्यास करताना दिसत आहेत. तर याबद्दलच्या काय आठवणी आहेत साहेब आपल्या? हे जे मी 3 मूर्ती लेनवरचा जे माझा बंगला होता, त्या बंगल्यामध्ये मी एकटाच का राहू? माझे त्या ठिकाणी ज्यांच्यामुळे तो बंगला मिळाला त्यांना तो उपयोगी आला पाहिजे, म्हणून अनेक जण त्या ठिकाणी वैष्णोदेवी यात्रेला, अमरनाथ यात्रेला, कधी एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या प्रकरणात, कधी अजून मंत्रालयातल्या कामाला
कधी आमचे जैन बांधव जे हस्तिनापूरला जाताना आम्ही ते सर्वांना आमच्या घरी थांबवतो, म्हणजे भोजन वगैरे सगळं व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर मग परत बाकी पुढे त्यांना अजून पुढे जायचं असेल तर ती व्यवस्था करतो. आणि जर समजा आता हस्तिनापूरला आमच्या अनेक जैन माता त्या ठिकाणी जात असतात, आदल्या दिवशी आमच्याकडे पूर्ण थांबतात आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी निघतात, तर त्यावेळेस आम्ही डबावर देतो. पण त्यांचं जेवण जे आहे ना, जैन जेवण देतो आम्ही, कांदा लसूण काहीच नाही, हे त्यांच्याकरता स्वतंत्र जेवण जेवण त्यांना घ्यायचं. आणि मग तिकडनं येताना समजा की त्यांना हॉल्ट नाही मिळाला, डायरेक्टची गाडी मिळाली, तर मी स्वतः 3-4 वेळेस जाऊन रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांना ते जेवण, डबा, पाण्याच्या बाटल्या सगळे दिल्या होत्या. ही सेवा पण केली आम्ही. आणि माझ्याकडे दिल्लीला जवळपास 250 मुलं त्या ठिकाणी अभ्यासासाठी राहून गेलेले आहे 20 वर्षात. UPSCचा अभ्यास, कोणी म्हणजे तुम्हाला सांगतो की जे MTechला बसायचे मुलं ते, कोणी MD MS बसायचे ते सुद्धा, कोणी सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करून त्या ठिकाणी ती डिग्री घेण्यासाठी जर असं ते पण त्या ठिकाणी असायचे, अभ्यास करायचे. कोणी नापास व्हायचं, परत दुसराच पास व्हायचं, परत नापास व्हायचं, परत मग एखादं पास व्हायचे. असे UPSCचे सगळे फॅकल्टीजमध्ये त्या ठिकाणी माझ्याकडे मुलं थांबलेले होते. हा मला, आणि ते पास झाले, आता अनेक ठिकाणी अधिकारी म्हणून गेले, मला ते अभिमान आहे. म्हणूनच या गोष्टीची जे 5 वर्षात लोकांना अनुभवताच आलं नाही, किंवा तुम्ही जे काय तुमच्या म्हणजे 4 टर्मच्या याच्यामध्ये दिल्लीमध्ये एक आमचं हक्काचं घर होतं, त्याचा लोकांना जी काय एक त्यांच्या असणाऱ्या दिल्लीमध्ये आठवणी आहेत किंवा हे आहेत. दिल्लीमध्ये आता कोणी राहून देत नाही आणि ठेवत पण नाही. आपण या सगळ्या लोकांना, माझ्याकडे पेशंट पण थांबलेले होते बरेच. एक आलम नावाचा पत्रकार, त्याला कमरेला प्रॉब्लेम झाला होता, ते व्हीलचेअरवर तो राहायचा, 2 महिने राहिला तो. आम्ही सगळी सेवा केली. साहेब, याच्यामध्ये पुस्तकामध्ये काही आपले परिवाराबरोबरचे फोटो आहेत, तर परिवाराच्या तर आठवणी बऱ्याचशा या पुस्तकाच्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला बघतात, परंतु मला वैयक्तिक तुम्हाला स्पेशली विचारायचं आहे की बरेचसे राजकारणी, मग मला कुणावरती वैयक्तिक टिप्पणी करायची नाही आहे, परंतु आपले असणारे पंतप्रधान देखील ज्या वेळेला आईंना भेटायला जायचे तर त्याची बरीचशी प्रसिद्धी ही व्हायची, परंतु पर्टिक्युलरली आपल्या आई ज्या आज 96 वर्षाच्या आहेत, साहेब, तुमच्या आईंच्या बद्दल काय तुमच्या? माझी आई जी आई स्वतः त्या ठिकाणी घरचं आजही काम करत आहे. परंतु मला एक सांगायचं की हे सगळे जुने लोक जे आहे ते अजूनही जे म्हणजे इतकं वय झालं तरी ते त्यांना हौस कामाची खूप असते, आणि म्हणून त्या हौस कामाची असते म्हणून त्या ठिकाणी ते करतात. पण मला माझ्या आईचा अभिमान आहे आणि मी प्रत्येकाला सांगतो की आपल्या आई वडिलांचं दर्शन घेत जा. घरातून बाहेर पडताना आईचं वडिलांचं जे आहेत असेल त्याचं दर्शन घेत जा, आणि त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी हे ते प्रेम असतं. गेल्या 2-2.5 वर्षाच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या ह्या सगळ्या राजकीय मिसळ ज्याला आपण म्हटली तरी चालेल, कोण इकडे गेला कोण तिकडे गेला हे माहीत नाही, परंतु या पुस्तकामध्ये 5 वर्षापूर्वी एक टायटल आहे, साहेब, की आपल्या पक्षाशी एकनिष्ठ म्हणून. तर याच्यामध्ये आम्ही ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपण इथे उद्धव साहेबांना धनुष्यबाण देखील लावतानाचे फोटो आहेत, तुम्ही तुमच्या प्रचाराचे फोटो आहेत. तर साहेब, या एकनिष्ठेबद्दल आपण आपलं काय म्हणाल, साहेब, की आपल्याला पण देखील बऱ्याचशा ऑफर्स वगैरे आलेल्या असतील, माझ्याकडे या, इकडे या, तिकडे या वगैरे, तर याच्याबद्दल काय? या इकडे म्हटलं नाही, मी कडवट शिवसैनिक माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे, आणि त्यांच्यासोबत मी म्हणजे मला खूप वेळेस मला असं चर्चा करायला मिळाला, म्हणजे त्यांनी मला त्यावेळेस एक शिकवलं, मला सगळं इतकं मला त्यांनी ज्ञान दिलं की मी त्यांना आणि मजबूतीने त्यांना का सोडायचं, आणि म्हणून, आणि ज्यांनी सोडलं ते आजची परिस्थिती काय, म्हणून आपण ज्यांनी मोठं केलं त्यांना कधीच विसरायचं नसतं, हा आपला हे शास्त्राचा नियम आहे, आणि त्याप्रमाणे मी कधीच विसरलो नाही. मागे म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आज साहेब जरी नसले तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आपण सपोर्ट केला पाहिजे, ही कर्तव्यनिष्ठता आमची आहे. साहेब, मला वाटतं की तुमच्या एकनिष्ठतेचा हा एकमेव फोटो आहे बाळासाहेबांच्या बरोबरचा, की ज्याच्यामध्ये ते तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. एक बोट खाली आहे, एक बोट त्यांचा वरती आहे, तर याच्यातून काय म्हणजे संदेश बाळासाहेबांना द्यायचा होता तुम्हाला असं वाटतं, की बाबा तुम्ही जमिनीवर राहा,
हवेत राहू नका, आणखीन काय म्हणजे काय तुम्हाला संदेश द्यायचा होता त्यांच्याबद्दल? साहेबांचं म्हणणं हेच होतं की आपण त्या ठिकाणी आपण जे पण आहे ते विसरायचं नाही कधी, आपण जमिनीवरच राहायचं, परंतु मात्र त्या ठिकाणी मजबूतीने जोरात काम करायचं, असं त्यांचं ते म्हणणं आहे. ते साहेब, तुम्ही मागे एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना असं म्हटलं होतं की बाळासाहेबांनी मला हा भगवा दिलेला आहे आणि मी हा भगवा माझ्या खांद्यावर घेतलेला आहे, मी भगव्यात आलेलो आहे आणि जाताना पण भगव्यात जाईल. बरोबर, एकदम बरोबर. हे Correct आहे. या वाक्याबद्दल आपली काय म्हणजे हे मी आहे? सांगितलेलं आहे ना, मी कधी पक्ष बदलणार नाही, मी एकनिष्ठ राहील, मी निष्ठा माझी कधी टाकणार नाही आणि जे काही मला ज्यांनी मोठं केलं त्यांना मग कधी विसरणार नाही. धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र. असा हा प्रवास आहे एका सामान्य कुटुंबातील स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब खैरे यांच्या मुलाचा. हा प्रवास आहे आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून धगधगत्या विचाराच्या अग्निकुंडातून तयार झालेल्या एका शिवसैनिकाचा. हा प्रवास आहे हिंदुत्वाचा भगवा सतत डौलाने फडकवणाऱ्या एका हिंदूचा. हा प्रवास आहे गेली 4 दशकं संभाजीनगरच्या राजकारणात असलेल्या लाडक्या लोकप्रतिनिधीचा. आणि हा प्रवास आहे एक कट्टर शिवसैनिक, ते शिवसेनेचा पक्षाचा नेता असलेला चंद्रकांत भाऊसाहेब खैरे यांचा.